नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. तुम्हाला माहीत आहे, काही कथा अशा असतात ज्या फक्त ऐकायच्या नसतात तर अनुभवायच्या असतात. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा आहे एका तरुणाची, ज्याला पोट भरण्यासाठी ट्रक क्लीनरची नोकरी करावी लागली आणि त्या नोकरीने त्याला अशा एका भयानक प्रवासाच्या वाटेवर नेऊन सोडलं, जिथून तो परत तर आला, पण त्याची ती भयानक आठवण त्याला आजही रोज त्रास देते. ही गोष्ट तुमच्या मनात खूप खोलवर रुजेल, म्हणून माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही कथा तुम्हालाही त्या अदृश्य जगाच्या दारात घेऊन जाते. तुम्ही कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला धन्यवाद देईन. तसेच मला जाणून घ्यायचं आहे की ही भीतीची साखळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोचली आहे. चला तर मग सुरू करूया आजची भयानक कहाणी. माझं नाव नितीन. आज एवढी वर्ष झाली, जवळजवळ 9-10 वर्षांचा काळ उलटून गेला. मी आता कोकणात नाही, मुंबईत माझ्या कुटुंबासोबत सुखरूप आहे. मी ट्रान्सपोर्टचं काम सोडून कधीच दुसरं काम पत्करलं आहे, पण काही गोष्टी तुमचा पाठलाग कधीच सोडत नाहीत. रात्रीची वेळ, मी माझ्या घरात शांत झोपलेलो असतो आणि अचानक रस्त्यावरून एखाद्या अवजड ट्रकचा हॉर्न ऐकू येतो. ट्रकच्या हॉर्नचा तो कर्कश लांबलेला आवाज, आणि तुम्हाला खरं सांगतो, माझा श्वास तिथेच थांबतो. माझ्या मानेवर जणू कोणीतरी पुन्हा एकदा तोच गारटलेला खरबरीत हात ठेवला आहे असं मला वाटलं. तीच असह्य जळजळ पुन्हा सुरू होते. मी तडफडून उठतो आणि घामाने भिजलेल्या मानेला हात लावतो, आणि जेव्हा मला माझ्या बोटांना फक्त 3 खोल, जुने पण स्पष्ट ओरखडे जाणवतात, ते ओरखडे जे एखाद्या हिंस्र प्राण्याने ओरबडावेत तसे आहेत. ते मला आजही आठवण करून देतात की त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते फक्त एक वाईट स्वप्न नव्हतं. ती काळ्या साडीतली बाई, ती आमच्या ट्रकवर बसून आमच्यासोबत प्रवास करत होती. ती कोण होती? तिला काय हवं होतं? या प्रश्नांची उत्तरं आजही माझ्याकडे नाहीत, पण एक गोष्ट नक्की माहीत आहे, कारण काही रस्ते हे फक्त माणसासाठी नसतात आणि काही प्रवास हे जिवंतांसाठी नसतात. आज मी तुम्हाला त्याच भयानक रात्रीची गोष्ट सांगणार आहे. ही कथा सुरू होते जेव्हा मी ट्रक क्लीनर म्हणून नोकरीला लागलो होतो. तुम्ही तयार आहात ना? चला तर मग 9 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीच्या प्रवासाला सुरुवात करूया. मी तेव्हा कोकणातल्या सावंतवाडी जवळच्या एका छोट्याशा खेड्यातून मुंबईला आलो होतो. माझं वय तेव्हा जेमतेम 22-23 वर्षांचं असेल. घरात आई वडील आणि 2 लहान बहिणी. गावात शेतीत फारसं काही मिळत नव्हतं, म्हणून पोटा पाण्यासाठी मी काहीही काम करायला तयार होतो. माझ्या मामांच्या ओळखीचा एक माणूस मुंबईत ट्रान्सपोर्टचा धंदा करत होता. मी त्याला भेटलो, खूप विनवण्या केल्या. तेव्हा कुठे त्याने मला ट्रक ड्रायव्हरचा क्लीनर म्हणून कामाला लावलं. खरं सांगायचं तर मी त्या गाडीत क्लीनर कमी आणि ट्रेनी ड्रायव्हर जास्त होतं. कामाच्या वेळी साफसफाई आणि माल चढवण्या उतरवण्याचं काम करायचं, आणि जेव्हा दादांना थोडा आराम हवा असेल तेव्हा मी स्टेअरिंगवर बसायचो. माझ्याबरोबर ड्रायव्हर होते प्रकाशराव, म्हणजेच आम्ही सगळे त्यांना प्रेमाने आदराने पक्कूदादा म्हणायचो. वय 55च्या आसपास, अंगाने एकदम काटक, चेहरा अनुभवी. त्यांचा स्वभाव तसा बाहेरून खूप कडक, बोलणं कमी आणि शांत जास्त, पण मनाने एकदम सोनं. त्यांनी मला खूप काही शिकवलं, पण त्यांच्या मनात एक गोष्ट होती जी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसायची, कामावरची निष्ठा. पक्कूदादांनी त्यांच्या आयुष्याचा बहुतेक काळ मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, सोलापूर असे जवळ आणि लांब
पल्ल्याचे रूट्स चालवण्यात घालवला होता. त्यांना रात्रीच्या रस्त्यांची, घाटांची आणि वाटांची इत्यंभूत माहिती होती. ते म्हणाले की ट्रक चालवणं म्हणजे समुद्रात जहाज चालवण्यासारखं आहे. एक चूक आणि आयुष्य संपलं. त्यांच्या या अनुभवावर माझा पूर्ण विश्वास होता. त्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे मुंबईहून बांधकाम आणि सिमेंटचं सामान घेऊन बेळगावकडे निघालो होतो. आम्ही माल उतरवल्यावर मालकाचा फोन आला, परतीला रिकामे येऊ नका, तिथून आंब्याच्या पेट्या उचला आणि मिरजेपर्यंत पोहोचवा. आंबे आज रात्रीच पोचले पाहिजेत. दादा थोडे नाराज झाले. कोकणातून आलेला असल्यामुळे आंब्याच्या मोसमात हे काम खूप घाईचं असतं हे मला माहीत होतं, पण मालकाचा शब्द टाळणं शक्य नव्हतं. मालकाने सांगितलं म्हणजे करायचंच. बेळगावात माल भरता भरता संध्याकाळ झाली. एक एक करत आंब्याच्या लाकडी पेट्या ट्रकच्या मागील बाजूस रचल्या जात होत्या. सूर्य पश्चिमेच्या डोंगराआड जायला लागला. दिवसाचा तो सोनेरी प्रकाश कमी होत गेला आणि रस्त्यावर हळूहळू सायंकाळचा निळसर दाट अंधार उतरू लागला. हवेत एक थंड वेगळा वास होता, धुळीचा आणि वाळलेल्या मातीचा. मी घड्याळात पाहिलं. रात्रीचे 8 वाजले होते. मी थोडा विचार करून दादांना म्हटलं, दादा, अंधार होतोय आणि मिरजेचा हा जो काही रस्ता आहे ना, तो खूप ओसाड आहे. आज एखाद्या ढाब्यावर थांबून पहाटे निघूया का? दादाने आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती, ती कामाची. अरे, काम करायचं की आराम? आता थांबलो तर आंब्याचं नुकसान होईल आणि वेळ वाया जाईल. गाडीतच झोपू, जिथे डोळा लागेल तिथे गाडी थांबवू. दादांचा आदेश अंतिम होता. मी गप्प बसलो. 2-1 तासात आम्ही NH4 राष्ट्रीय महामार्ग सोडला. गोटूर क्रॉस नावाच्या एका फाट्यावरून आम्ही मिरजेकडे जाणारा एक जुना अरुंद मार्ग पकडला. या रस्त्यावर आता वाहतूक जवळजवळ थांबली होती. थोड्याच वेळात आम्ही डोंगराळ सुनसान माळरानात शिरलो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूना फक्त काळसर ओबडधोबड डोंगरांचे सांगाड्यासारखे आकार उभे होते. ट्रकच्या हेडलाईट्सचा भेदक प्रकाश त्या अंधाराला भेदून पुढे जात होता, पण त्या प्रकाशाबाहेर फक्त घोर दाट अंधार पसरलेला होता. इंजिनचा भरभर असा आवाज त्या भयान शांततेत एकटाच घुमत होता. एवढी गाढ शांतता होती की माझ्या कानात मला स्वतःच्या श्वासाचाही आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ती शांतता मला आवडणारी नव्हती. या शांततेत काहीतरी असं दडलं होतं जे जाणवत होतं पण दिसत नव्हतं. मला नकळत भीतीची पहिली लहर जाणवली. माळरानात ट्रकच्या इंजिनाचा जो आवाज होता तोच एक आधार होता. तो आवाज असेपर्यंत मला वाटत होतं की मी जिवंत आहे आणि माझ्यासोबत पक्कू दादा आहेत. पण जवळपास अर्धा तासाने जेव्हा आम्ही त्या निर्जन रस्त्यावर अजून खोलवर आलो तेव्हा दादाने अचानक ब्रेक दाबला. डोळे जड झाले. दादा म्हणाले, त्यांचा आवाजही थकलेला होता, या ओसाड जागीच थांबूया. मला थोडी धास्ती वाटली, कारण आजूबाजूला एकही घर नाही, दिव्याचा एक कवडचाही नाही की कुठला ढाबा नाही. फक्त रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला भयान अंधार. रस्त्यालगत एक जुनी खडीची मोकळी जागा दिसली. बहुधा कधीतरी रोड बांधण्यासाठी ती जागा वापरली असावी. दादानी ट्रक तिथेच लावला आणि मग तो क्षण आला. इंजिन बंद होताच जी गोष्ट मला सर्वात जास्त नको होती तीच घडली. इंजिन बंद होताच ती शांतता अचानक लाख पटीने दाट झाली. ती शांतता नुसती शांतता नव्हती, ती जाड होती, कानाचे पडदे फाटणारी होती. त्या शांततेत दूरवर कुठेतरी घुबडाचा आवाज आणि जवळून पोचणाऱ्या वाऱ्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. दादानी सीटवरच एक जाड चादर घेतली आणि ते आडवे झाले. त्यांनी मला सांगितलं, सकाळ झाल्यावर हाक मारतो, तू वर झोप. मी मागच्या बाजूच्या वर चढलो. ट्रकच्या मागील बाजूस आंब्याच्या लाकडी पेट्यांचा ढीग होता. त्यांच्यावरच माझी झोपायची जागा होती. मी जुनी रजई हंतरली, मच्छरदाणी लावली आणि त्या थंड वाऱ्यातून बचाव करण्यासाठी रजई व्यवस्थित अंगावर घेतली. रात्रीचे 1 वाजत आले असते.
वारा बोचरा होता आणि त्याचा आवाज सुईसारखा होता. तो आवाज माझ्या कानात थेट भीती भरवत होता. त्या भयान शांततेत माझ्या मनाला एक अनामिक भीती जाणवत होती. ती शांतता जणू काहीतरी भयानक गोष्ट लपवत होती. मी नकळत डोळे मिटून मनातल्या मनात हनुमान चालिसा पुटपुटायला सुरुवात केली. चालिसा अर्धवट असतानाच कधी डोळा लागला मला कळलंच नाही. मला माहीत नाही मी किती वेळ झोपलं. 1 मिनिट, 10 मिनिटं की 1 तास. पण अचानक माझे डोळे उघडले. कारण माझ्या छातीवर जणू काहीतरी अति भार बसला होता. एक प्रचंड अदृश्य वजन माझ्या छातीवर दाबून टाकल्यासारखं वाटत होतं. मला श्वास घ्यायला येईना. माझा घसा पूर्णपणे आवळल्यासारखा झाला होता. जणू कोणीतरी माझ्या श्वास नलिकेवर थेट दाब दिला होता. मी जागा झालो होतो, पण माझं संपूर्ण शरीर दगडासारखं स्तब्ध झालं होतं. अर्धांगवायू. मी हात हलवण्याचा प्रयत्नही केला, पाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण एकही अवयव जागचा हलत नव्हता. मी ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंड उघडलं तरी आवाजच फुटेना. माझा आवाज माझ्या घशातच घुसमटून राहिला होता. माझ्या मनात भीतीचा एक प्रचंड स्फोट झाला. हे काय होते? मी स्वप्नात आहे की जागृत? आणि तेव्हाच मला जाणवलं माझ्या गालावर कोणीतरी थंड खरबरीत हात फिरवत होतं. तो स्पर्श इतका थंड होता की जणू कोणीतरी बर्फाचा तुकडा माझ्या त्वचेवर घासून नेत आहे. आणि तो खरबरीतपणा तो एखाद्या जुन्या झाडाच्या सालीसारखा किंवा दगडावरच्या शेवाळासारखा होता. तो हात हळूहळू माझ्या कपाळावरून, कानावरून माझ्या मानेकडे सरकत होता. माझ्या डोक्यात हजारो विचार आले. कोण आहे हे? दादा आहेत की चोर? मी डोळ्यांची उघडझाप केली आणि मच्छरदाणीच्या जाळीतून अस्पष्टपणे वर पाहिलं. एक काळी मानवी आकृती माझ्यावर झुकलेली. तिची उंची, तिचं रूप मला स्पष्ट दिसत नव्हतं, कारण ती माझ्या अगदी जवळ होती. आणि वरून पडणाऱ्या अंधारात तिचं फक्त एक काळ्या रंगाचं अस्तित्व जाणवत होतं. पण त्या अस्पष्टतेतही तिचे डोळे मला फक्त 2 खोल अंधारमय खड्डे भासले. माझा प्राण कंठात आला होता आणि श्वास कोंडलेला असल्यामुळे मला मदतीसाठी दादांना हाक मारता येत नव्हती. मी पाहिलं जसा तो हात माझ्या गळ्यावर आला, माझी शेवटची आशाही संपली होती. माझा श्वास गुदमरला होता. शरीर दगडासारखं स्तब्ध. मी वर पाहिलं. ती काळी आकृती माझ्या डोक्यावर मच्छरदाणीला चिकटून झुकलेली होती. मी डोळे विस्फारून तिला पाहत होतो. तिचा चेहरा मला अंधारात अस्पष्ट दिसत होता, पण जे दिसत होतं ते माणूस नव्हतं. ते 2 खोल अंधारमय डोळे. ते डोळे जणू माझ्या आत्म्याला आत खेचत होते. तिच्या श्वासाचा कुठलाही आवाज नव्हता. तिच्या अस्तित्वात फक्त एक भयान थंडगार शांतता होती. आणि त्याच क्षणी माझ्या गालावरून सरकलेला तो थंड खरबरीत हात माझ्या मानेकडे वेगाने आला. तो हात नुसता थंड नव्हता, त्या थंडीत एक प्रकारचा ओंगळ, ओलसरपणा होता. जणू तो हात नुकताच एखाद्या दलदलीतून किंवा थडग्यातून बाहेर काढला आहे. पकड बसली. तो हात माझ्या गळ्यावर, श्वास नलिकेवर पूर्ण ताकदीने आवळला गेला. माझी श्वास घेण्याची शेवटची शक्यताही संपली. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरू लागला. मला जाणवलं की माझे प्राण आता माझ्या शरीरातून खेचले जात आहेत. पण खरी भयानक गोष्ट यानंतर घडली. जसा त्या ओंगळ हाताचा स्पर्श माझ्या मानेच्या त्वचेला झाला, माझ्या मानेवर जणू जळता अंगारा ठेवला. एक असह्य, तीव्र भाजल्यासारखी वेदना, एका बाजूला बर्फासारखा थंड स्पर्श आणि त्याच वेळी त्वचेला आग लागल्यासारखी जळजळ. ही संवेदना कोणत्याही मानवी त्रासापेक्षा खूप वेगळी होती. तो क्षण असा होता की माझे शरीर त्या भयावह थंडीने आणि त्या जळजळीने पूर्णपणे हादरून गेलं. ती वेदना इतकी तीव्र होती की ती माझ्या मेंदूत थेट धडकली आणि त्या तीव्र धक्क्याने, त्या अविश्वसनीय वेदनेच्या स्फोटाने माझं शरीर त्या अर्धांगवायूमधून मोकळं झालं.
माझं डोकं एका बाजूला सटकावं लागलं आणि त्या क्रूर हाताची पकड थोडी ढिली झाली. ज्या क्षणी माझ्या शरीरात परत ऊर्जा आली, मी थरथरत्या ओठाने माझ्या पूर्ण ताकदीनिशी ओरडलो, "आई!" ती किंकाळी त्या भयानक शांततेत दूरवर दुमदुमली. ती किंकाळी भीतीची नव्हती, ती वेदनेची होती. मृत्यूच्या दारातून परत येण्याची होती. आणि माझ्या किंचाळण्याने काय झालं, ती काळी आकृती जशी ती होती तशी अचानक हवेत विरून गेली. क्षणार्धात सगळं शांत झालं. मी हडबडून उठलो. माझी मच्छरदाणी फाटली होती. मी धडपडत खाली आलो. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. माझा शर्ट, माझी रजई सगळं ओलं झालं होतं. मी थरथरत होतो. मी खाली उतरून दादांच्या केबिनजवळ गेलो आणि दार वाजवलं. "दादा, दादा, उठा." प्रकाशराव म्हणजेच आमचे पक्कू दादा लगेच उठले. त्याने त्यांच्या सीट खालून जुनी टॉर्च काढली. "काय झालं रे नितीन? इतका घाबरलेला का आहेस?" मी भीतीने त्यांच्याकडे पाहिलं आणि फक्त मानेला हात लावला. "दादा, कोणीतरी हात वर, माझ्या गळ्यावर कोणीतरी दाब." माझा आवाज पूर्णपणे बसला होता. मी मानेला हात लावला आणि माझ्या पोटांना ओलसरपणा जाणवला. मी हात पाहिला. रक्त. दादांनी टॉर्च माझ्या मानेला लावली. टॉर्चचा तो भेदक प्रकाश माझ्या मानेवर पडला आणि दादांचा चेहरा पांढरा फटक झाला. त्यांच्या डोळ्यातील अनुभवी चमक पूर्णपणे मावळली. त्यांच्या टॉर्चच्या प्रकाशात मलाही दिसलं ती 3 खोल ताजे रक्ताचे ओघळ आलेले ओरखडे. जणू कोणत्या तरी हिंस्र प्राण्याने त्याच्या लांब टोकदार नखाने ओरबाडलं होतं. ते ओरखडे माझ्या मानेवरच्या त्वचेत खोलवर रुतले होते. दादांनी टॉर्च खाली ठेवली आणि माझा हात घट्ट पकडला. "इथं थांबायचं नाही नितीन, अजिबात नाही. आता लगेच निघायचं." त्यांच्या आवाजात कमालीची भीती होती. त्यांना माझ्यावर विश्वास होता. त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. त्यांना माहीत होतं की हे मानवी कृत्य नाही. दादांनी लगेच ट्रक चालू केला. मोठा भर्र असा आवाज करत ट्रक त्या भयानक ओसाड जागेतून बाहेर पडला. आम्ही तिथून निघालो होतो, पण ती गोष्ट आमच्यासोबत होती हे आम्हाला थोड्याच वेळात कळणार होतं. ट्रक ज्या भयान जागेतून बाहेर पडला आणि मी जरा शांत झालो. पक्कू दादांनी गाडीचा वेग चांगलाच वाढवला होता. त्यांचा चेहरा अजूनही गंभीर आणि थोडासा घाबरलेला होता. मानेवरचे ते 3 ओरखडे त्यांना माहीत होतं की कोणत्याही माणसाच्या नखांची नव्हते. "काय पाहिलं होतंस तू वर?" दादानी हळूच विचारलं. "दादा, एक काळी आकृती. ती फक्त माझ्या मानेवर हात जळाल्यासारखं वाटलं दादा, आणि ती अचानक." मी पुढे काही बोलू शकलो नाही. माझा आवाज अजूनही थरथरत होता. "गप्प बस," दादा म्हणाले. "आता फक्त देवाला आठव आणि मागे बघू नकोस." अजून 15-20 मिनिटं आम्ही सुसाट वेगाने गाडी चालवत होतो. तो ओसाड रस्ता आणि गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश, आणि अचानक हेडलाईट्समध्ये रस्त्याच्या अगदी मधोमध एक बाई उभी होती. काळी साडी, डोक्यावर पदर. तिचा चेहरा अंधारात अस्पष्ट दिसत होता, पण तिच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीत काहीतरी विचित्र, कृत्रिम होतं. ती रस्त्यावर अशी उभी होती जणू ती ट्रकची वाट पाहत होती. दादानी गाडीचा वेग कमी केला आणि हॉर्न वाजवला. ती हल्ली सुद्धा नाही. ती तिथेच स्तब्ध उभी राहिली, जणू दगडाचीच मूर्ती. दादांना वाटलं की ती रस्त्यावरची एखादी भिकारीण आहे किंवा तिला काही मदत हवी आहे. पण एवढ्या रात्री या ओसाड रस्त्यावर? दादानी गाडी तिच्या बाजूने हळूच काढली आणि जसा ट्रक तिला ओलांडून पुढे गेला, माझ्या मनात शंकेची पाल चुपचुपली. मी लगेच मागच्या आरशातून पाहिलं. माझा जीव गोठला. ती स्त्री आता ट्रकच्या मागच्या आंब्याच्या लाकडी पेट्यांवर अतिशय शांतपणे आमच्या दिशेने पाहत बसलेली होती. तिने डोक्यावरचा पदर बाजूला केला होता आणि तिचे तेच तोंड खोल अंधारमय डोळे, जे मी माझ्यावर झुकलेल्या आकृतीचे पाहिले होते, ते डोळे आता माझ्याकडे पाहत होते. मी किंचाळलो, "दादा, ती ती मागं बसलीये."
आपल्या पेट्यांवर. दादाने आरशात न पाहता माझा हात पकडला. शांत रहा नितीन, गप्प बस. दादाने गाडीची गती एकदम वाढवली. एक्सेलेटरवर पूर्ण तापला. इंजिन गर्जना करू लागलं आणि ट्रक वाऱ्यासारखा पळू लागला. आम्हाला वाटलं की वेग वाढवल्यावर ती खाली पडून जाईल, पण नाही. त्याच क्षणी धडधड धडधड ट्रकच्या छतावर, म्हणजेच आमच्या केबिनच्या वरच्या बाजूला जोरात आघात होऊ लागले. ते आघात एखाद्या अवजड वस्तूने मारल्यासारखेच होते. जणू कोणीतरी ताकदीने आमच्या छतावर धावत होतं आणि काहीतरी टाकत होतं. आणि त्यासोबतच भयानक अमानवी हशा. तो हशा माणसाचा नव्हता. तो आवाज ऐकून तुमच्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहील. तो कर्कश, उंच आणि कानात थेट विष ओतल्यासारखा होता. तो हशा संपूर्ण डोक्यात घुसत होता आणि दादांच्या आणि माझ्या छातीत धडधडत होता. अरे बापरे, ही तर तीच. दादांच्या तोंडून शब्द निघाले. तो भयानक आवाज, ते छतावरचे आघात, या सगळ्यामुळे ट्रक वेडापिसा झाल्यासारखा वाटत होता. दादा पूर्ण ताकदीने स्टेरिंग धरून होते. हा खेळ कधीच थांबणार. मी डोळे मिटून घेतले. मला वाटलं की आता आम्ही गाडीवरील नियंत्रण गमावू आणि ट्रक दरीत कोसळेल किंवा आम्ही तिथेच मरणार. आणि त्याच क्षणी चेकपोस्टचा प्रकाश. पुढे थोडं दूर मला रस्त्याच्या कडेला काहीतरी दिव्यांचा झगमगाट दिसला. पोलीस चेकपोस्ट. काहीतरी तपासणी चालली होती आणि पोलीस टॉर्चचे दिवे लावत होते. ट्रक त्या उजेडात शिरला आणि जसा आमच्या ट्रकच्या बॉडीवर त्या चेकपोस्टचा मानवनिर्मित विजेचा प्रकाश पडला. हशा थांबला. आवाज थांबले. छतावरील आघात थांबले. सगळं शांत झालं. जणू कोणीतरी एका क्षणात बटन बंद करावं तसं झालं. आम्ही दोघंही निशब्द झालो होतो. दादाने चेकपोस्टवर गाडी थांबवली. पोलिसांनी काही विचारण्याआधीच दादानी त्यांना बेळगावहून आंब्याच्या पेट्या मिरजेकडे घेऊन जातोय, घाई आहे असं सांगितलं. पोलिसांनी कागदपत्रे तपासली आणि आम्हाला पुढे जायला परवानगी दिली. पण आम्ही बराच वेळ तिथेच थांबलो. आम्हाला भीती वाटत होती की चेकपोस्टचा तो प्रकाश संपताच ती पुन्हा ट्रकवर येईल. आम्ही मागे पाहिलं. आंब्याच्या पेट्या तशाच्या तशा होत्या. छतावर कसलेही ओरखडे किंवा नुकसानीचे चिन्ह नव्हते. पण ते भय, तो आवाज, तो आता खोलवर आमच्या मनात रुजलेला होता. दादानी मला पाहिलं. त्यांचा अनुभवी चेहरा आता पूर्णपणे घाबरलेला होता. नितीन, दादा हळू आवाजात म्हणाले, आपण आता मिरजेला जायचं नाही. आता सूर्य उगवेपर्यंत आपण 1 इंचही पुढे जाणार नाही. पण दादा, आंबे मालक, मी अडखळत बोललो, मालक बघून घेईल, पण आपला जीव महत्वाचा आहे. आम्ही लगेचच जवळच्या एका ढाब्यावर जाण्याचा निर्णय घेतला, जो तिथून 2-3 किलोमीटरवर होता. ढाब्यावर बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. आम्ही ट्रक बाजूला लावला आणि खाली उतरलो. मी आणि दादा ढाब्याच्या कट्ट्यावर बसलो. चहा पिताना दादाने मला धीर दिला आणि माझ्या मानेवरच्या ओरखड्यांवर हळद लावली. मी ढाब्यावरच्या इतर ड्रायव्हर्सना आणि क्लीनर्सना हळूच विचारलं, दादा, हा बेळगाव मिरज रस्ता, रात्री काही विचित्र गोष्टी काही ऐकलं आहे का? एका ड्रायव्हरने आमच्याकडे तिरकस नजरेने पाहिलं. तो म्हणाला, गोटूर क्रॉसजवळचा रस्ता का? कोणत्या मार्गाने थांबला होता? त्या रस्त्यावर कधी रात्री थांबू नका पोरा. जुना रस्ता आहे. तिथे अनेक वर्षापूर्वी एक अपघात झाला होता. एक बाई, तो एवढंच बोलला आणि थांबला. तो विषय पुढे वाढवण्यास तयार नव्हता, पण त्याने जेवढं सांगितलं तेवढं आम्हाला पुरेसं होतं. मला आठवलं, काळी साडी, डोक्यावर पदर, ती आमच्या मागे आली होती. या संवादानंतर दादाने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता कोणतीही शंका नव्हती. नितीन, दादा शांतपणे म्हणाले, ती आपल्यासोबत जोडली गेली आहे. त्या माळरानावर आपण थांबलो नसतो तर हे झालंच नसतं. पण आता एक गोष्ट नक्की, ती आपल्याबरोबर प्रवास करत आहे. ती आपल्याला तिथेच सोडणार नाही. त्या रात्री त्या ढाब्यावर आम्ही फक्त दिवसा प्रवास करण्याचा नियम बनवला. कितीही घाई असली तरी रात्रीचा प्रवास करायचा नाही.
आम्ही पहाटे 5 वाजता मिरजेसाठी निघालो. आम्ही मागे वळून पाहिले. त्या ट्रकच्या बॉडीवर आणि केबिनवर सगळीकडे धुळीचे बारीक थर जमा झाले होते. पण मनात तो भय, तो कायमचा रुजलेला होता. मिरजेला पोचलो, माल उतरवला आणि लगेच मुंबईकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दादांनी ट्रक दिवसा चालवण्याची दक्षता घेतली. रात्रीच्या वेळी एकही मिनिट आम्ही कुठल्याही ओसाड जागेत थांबलो नाही. पण मला माहीत होतं ती गोष्ट आमच्यासोबत जोडली गेली होती. मुंबईत पोचल्यावर मी आणि दादानी मालकाशी भेट घेतली. मालक तसा जुन्या विचारांचा आणि अनुभवी होता. त्याने आमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, मानेवरचे ओरखडे त्याने पाहिले. दादानी त्याला बेळगावच्या माळरानावर घडलेली सगळी हकीकत तपशीलवार सांगितली. त्यांनी काळ्या साडीतील बाई आणि छतावरचा भयानक हशा याबद्दल सांगितलं. मालक शांतपणे ऐकत राहिले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, प्रकाशराव, नितीन, मला माहीत आहे या रस्त्यावर अशा गोष्टी असतात. जुन्या दुर्घटना, अनैसर्गिक मृत्यू, या गोष्टी रस्त्यावर घर करून राहतात. तुम्ही अनुभवी आहात म्हणून वाचलात. माझा तुम्हाला एकच सल्ला आहे, रात्री प्रवास करू नका. दादानी नंतरही मालकाच्या सांगण्यानुसार रात्रीचा प्रवास पूर्णपणे टाळून काम सुरू ठेवलं. ते अजूनही ट्रक चालवत आहे. त्यांना कामाची गरज होती. पण मी नाही. त्या एका रात्रीच्या अनुभवाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. माझ्या मनात एवढी खोल भीती बसली होती की मला ट्रकच्या जवळ उभं राहायलाही भीती वाटायची. मला ती नोकरी कायमची सोडायची होती. मी दादांशी बोललो, मी मालकांशीही बोललो. मी ती ट्रक क्लीनरची नोकरी कायमची सोडली. मी मुंबईतच दुसरा लहानसा व्यवसाय सुरू केला. मी माझ्या भीतीवर हळूहळू नियंत्रण मिळवलं. पण ती भीती माझ्यासोबत आजही आहे. आज एवढी वर्ष झाली, 9-10 वर्षाचा काळ उलटून गेला. मी आता ट्रक चालवत नाही. मी रात्री प्रवासही करत नाही. पण आजही रात्रीच्या शांततेत दूर कुठेतरी माझ्या घराच्या खिडकीतून एखाद्या अवजड ट्रकचा हॉर्न ऐकला की माझा श्वास थांबतो. माझी छाती जड होते, माझी मान जळजळते आणि ते 3 खोल ताजे ओरखडे मला पुन्हा स्पष्ट आठवतात. मला तो थंडगार खरबरीत स्पर्श आठवतो जो माझ्या मानेवर बसला होता. मला माहीत आहे मी वाचलो, पण मी जिंकलो नाही. कारण मला त्या रात्रीच्या घटनेनंतर दादांनी सांगितलेली एक गोष्ट खरी वाटू लागली. कारण काही रस्ते हे फक्त माणसांसाठी नसतात आणि काही प्रवास हे जिवंतासाठी नसतात. ते प्रवास फक्त तिच्यासाठी असतात. तर मित्रांनो, ही होती नितीन यांची अंगावर काटा आणणारी कहाणी. या कथेतला थरार तुम्हाला जाणवला असेल तर कल्पना करा की नितीन यांनी तो अनुभव कसा घेतला असेल. ही कथा सिद्ध करते की रस्त्यावर फक्त वाहतूक नसते, तर काही अदृश्य भयानक गोष्टींचा वासही असतो. आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी अशा थरारक कथा घेऊन येत असतो. जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला भीतीचा हा अनुभव आवडला असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या भयकथेचा अनुभव घेता येईल. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य. अनिता पाटील, छत्रपती संभाजीनगर. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. तुषार मिश्रा, अमरावती. सचिन दळवी, बीड. पराग मस्कर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. ऋषिकेश सापळे, मळगे, तालुका काकल, जिल्हा कोल्हापूर. राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे.
श्रुती सुतार, विक्रोळी मुंबई, अनिता नागरे, कल्याण मुंबई, श्याम जाधव जालना, अमर महामुनी कोल्हापूर, किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर आणि अविनाश शिंदे आसुर्ले पोर्ले. तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन तितक्याच भयानक कथेसोबत. तोपर्यंत शुभरात्री आणि काळजी घ्या. धन्यवाद.